आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवसापासूनच सृष्टीचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. म्हणजेच या दिवसापासूनच पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. जेव्हा भगवान विष्णू निद्रस्त असतात तेव्हा सृष्टीचा कारभार भगवान शिव सांभाळतात. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात सर्व प्रकारचे शुभ आणि मांगलिक कार्य जसे की विवाह, मुंज, गृहप्रवेश थांबवले जातात. कारण हा काळ बाह्य सुखाचा नसून आत्मिक उन्नतीचा, साधनेचा आणि भक्तीचा असतो. या 4 महिन्यात केलेले व्रत, नियम आणि दान आपल्याला 1000 पटीने अधिक फळ देतात. त्यामुळे उपवास असो वा नसो, या दिवसापासूनच आपल्या जिभेवर, विचारांवर आणि आचरणांवर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या पवित्र दिवशी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी उठून स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. आषाढी एकादशीच्या दिवशी घरात चुकूनही भांडण, तंटे, वादविवाद करू नयेत. कोणाबद्दलही मनात द्वेष किंवा मत्सर आणू नये. या दिवशी मुख्य म्हणजेच खोटे बोलणे किंवा कोणाची निंदा, नालस्ती करणे टाळावे. कारण मानसिक पाप हे शारीरिक पापापेक्षा जास्त भयंकर असते. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि शक्य तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल नामाचा जप करावा. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा छत्री दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता बघूया की या दिवशी भगवान विष्णू किंवा माऊलींचीच म्हणजेच विठ्ठलाची पूजा कशी करायची असते. सकाळी स्नानादी कर्म टोपल्यानंतर घराच्या देवघरासमोर बसून पूजेचा संकल्प करावा. एका चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णू, बाळकृष्ण किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. देवाला गंगाजलाने आणि कच्च्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर देवांना पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि पिवळे चंदन अर्पण करावे. कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये धूप, दीप लावून देवाला ऋतुफळे आणि विशेषतः खिरीचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर अनिवार्य आहे. कारण तुळशीशिवाय विष्णू पूजा पूर्ण मानली जात नाही. शेवटी विष्णू सहस्त्रनाम असा पाठ करावा किंवा विठ्ठलाची आरती करून मनापासून प्रार्थना करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याला अनन्य महत्त्व आहे. तुळशी मातेला भगवान विष्णू जे आहे म्हणजेच भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे. म्हणून तिला हरिप्रिया म्हटले जाते. ज्या घरात तुळशीची सेवा होते तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते. आषाढी एकादशीला सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तुळशीला हळदी कुंकू वाहून तिची प्रदक्षिणा करावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी विष्णू भक्तीत लीन असल्यामुळे तुळशी माता स्वतः उपवास करते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि सर्वात महत्त्वाचे, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने चुकूनही तोडू नये. पूजेसाठी लागणारे पानं आदल्या दिवशी तोडून ठेवावी. संध्याकाळी तुळशीसमोर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार सुरू होतो. जर तुम्हाला जीवनात खूप अडचणी असतील, आर्थिक टंचाई असेल किंवा एखादी इच्छा बऱ्याच दिवसापासून अपूर्ण असेल, तर आषाढी एकादशीला करायचे काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगत आहे. पहिला उपाय म्हणजेच संध्याकाळी विठ्ठल किंवा विष्णू मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूंच्या समोर 9 वातींचा तुपाचा दिवा लावावा. दुसरा उपाय म्हणजेच एका पिवळ्या कपड्यात कवड्या ₹1 नाणे ठेवून ते भगवान विष्णूंच्या चरणाशी ठेवावे. त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी ते धन ठेवण्याच्या जागी किंवा तिजोरीत ठेवावे. त्यामुळे आर्थिक आवक वाढते. तिसरा उपाय, जर घरात सतत आजारपण असेल तर भगवान विष्णूंना केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा.
आणि ते दूध घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्राशन करावे. या उपायाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. उपवास नाही केला तरी चालेल, पण अशी कोणती चूक आहे जी 99% लोक नकळत करतात आणि ज्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागते? तर ती चूक म्हणजेच एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे किंवा घरात भात शिजवणे होय. अनेक लोकांना असे वाटते की आपण उपवास करत नाही तर आपण भात खाऊ शकतो. पण शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी उपवास असो वा नसो घरातील कोणत्याही सदस्याने भात खाणे टाळावे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भात खाल्ल्याने नक्की काय होते आणि यामागे काय कारण आहे? पौराणिक कथेनुसार महर्षी यांनी जेव्हा आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा त्यांचा शरीराचा अंश पृथ्वीमध्ये गेला आणि त्यातूनच तांदळाच्या रोपाची निर्मिती झाली. म्हणून तांदळाला सजीव मानले गेले. या दिवशी महर्षी मेधा ताबा सुटतो. तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी सदस्याने एकादशीच्या दिवशी भात खाल्ला तर त्याचा थेट परिणाम घरातील सुख शांतीवर होतो. घरात विनाकारण भांडणे सुरू होतात, पैशाची नळ भासते आणि लक्ष्मी माता नाराज होते. एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीच्या पुण्याचा क्षय होतो आणि पाप वाढते. म्हणूनच जरी शरीराच्या देवाणघेवाणीमुळे किंवा आरोग्यामुळे तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही तरी चालेल, पण या दिवशी भाजी भाकर तुम्ही खाऊ शकता. पण चुकूनही भात जे आहे तर ते आपल्याला खायचे नाही आहे. भाताचे एक दाणंही तोंडात टाकू नका. अशा प्रकारे आपण ही माहिती आज बघितलेली आहे. या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही. यासोबतच या दिवशी घरांमध्ये विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचा आवर्जून पठण करायचं आहे. भगवान विष्णू आणि भगवान महादेवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी श्रीहरीची तुम्ही जितकी पूजा कराल तितकंच जास्त पुण्य तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निपुराच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.